नमस्कार मित्रांनो, होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। जय शिवराय, जय शंभूराजे। आज रेडी इथे असलेल्या घंगाळेश्वर चाळा आणि सिद्धेश्वराचं मंदिर इथे आलेलो आहे। आज माझ्याबरोबर कार्तिक आहे, माझा 2 नंबर मुलगा। आज गीता नाही आली आहे, पण ती तिच्या बहिणीकडे असल्यामुळे आज येऊ शकली नाही आणि अंतर खूप असल्यामुळे आज कार्तिक आणि मी असे दोघेच जण आलेलो आहे। आणि आजचा जो विषय आहे ना मित्रांनो, खूप वेगळा आहे। म्हणजे कोकणात असलेले समज, गैरसमज, भुताटकी किंवा असलेले इथले जे काय करणी कर्तृत्व जे विषय असतात, त्याशिवाय चाळा म्हणजे काय असे बरेच कमेंट्स मला आलेले आहेत। चाळा म्हणजे काय, त्याशिवाय असलेले इथे मूठ मारणे, जाप मारणे किंवा कौल कसा लावला जातो, असलेले इथले भुताटकीचे विषय किंवा देवादिकांचे विषय, असा एक एपिसोड बनवायचा मला विचारवला। ही कार्तिकनेच आयडिया दिली आहे की अशा प्रकारे पप्पा एपिसोड बनवूया की लोकांना इथे असलेले जे गैरसमज आहेत ते दूर होतील आणि बरेच गोष्टी जे परदेशातले लोक येतात त्यांना माहिती नसतात आणि कोकणचं नाव खराब करणारे असे बरेच विघ्न संतोषी लोक आहेत की जे इथले विषय वेगळ्या परीने त्यांच्यापर्यंत मांडतात। तर आज हा जो ब्लॉग बनवतोय तो स्पेशली अशासाठी बनवतोय, ते प्रत्येक एपिसोडमध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाची असा उलगडा करण्याचा माझा प्रयत्न असेल आणि काही चुकू शकतं माझ्याकडनं, तर चुकलं असेल तर कमेंट्सद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या। आणि ही जी देवस्थान आहेत, म्हणजे चाळ्याचं देवस्थान आहे किंवा 360 चाळ्यांचा अधिपती वगैरे, हे जे विषय आहेत, चाळा का म्हटला जातो, चाळ्याचं काम काय, आणि असलेले इथले राठीचे अवसार किंवा जे विविध विषय आहेत जे लोकांना माहिती नाहीत, इव्हन असलेल्या वयस्क माणसांना सुद्धा माहिती नाही, यंग पिढीला याची माहिती व्हावी म्हणून हा मी एपिसोड तयार करतो। ते मन लावून बघा, तुम्हाला माहिती नक्कीच मिळेल। जर हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका। धन्यवाद। नमस्कार। तर मित्रांनो, आज आलो आहे मी रेडी येथील जे रुद्र अवतारी सिद्धेश्वर आणि घंगाळेश्वर चाळा। हा व्हिडिओ माझा खूप म्हणजे खूप व्हायरल झाला। बरेच लोकांचे कमेंट्स आलेले की आपल्या कोकणातले गाव रहाटी किंवा बरेच असे जे विषय आहेत जे लोक अज्ञान आहेत ते दाखवाल तर खूप मेहरबानी होईल। तर हे माझं काम आहे आणि खूप कष्ट करून इथे रेडीपर्यंत आलो आहे। दादांना वेळ नव्हता, जवळजवळ मी 2-2:30 वाजता आलो आहे, ते आता संध्याकाळी म्हणजे रात्री शूट करतो आहे। चुकभूल झाली तर माफ करा, कारण त्यांच्याकडे वेळ नव्हता। सुरुवात अशी करतो आहे की आपली जी गावराटी आहे किंवा ज्याला आपण कौल लावणं किंवा प्रसाद लावणं बोलतो किंवा अंधार, ह्या गोष्टी आज आपण दादांकडनं जाणून घेऊया। काय सांगाल की ह्या जो आपला इतिहास आहे? प्रथमतः आम्ही कौल लावणे ही पद्धत आणि अंधारी सुखरूप याच्या संदर्भी तुम्हाला एक मी माहिती देतो, जी आम्हाला आमच्या नाथसंबरे गुरुजींनी जे आम्हाला त्या संदर्भात ज्ञान दिलेलं आहे त्या संदर्भात मी बोलतोय। कुठच्याही देवतेचे एक पाषाण मर्यादा असते, त्या पाषाण मर्यादे पूर्वीच्या याच्याप्रमाणे फक्त कौलच लागायचे। कौलाची मर्यादा कशी आहे की आपण ज्यावेळी त्या मर्यादेनुसार जी देवता मुख्य देवता असेल त्या देवतेच्या सेवेत असणारी जी लेकरं म्हणजे मंडळी जी असते, म्हणजे क्षत्रिय कुळाचार असू दे किंवा नाथ संप्रदाय असू दे, असे मर्यादेनुसार त्या मर्यादेनुसार असणारे तिथे गुरव असतील तर त्या मर्यादेनुसार ती रीत मर्यादा चालत असते। तर पुरांतकाली जो भाग दैविक शक्ती, आपण पुराण वगैरे वाचलं असेल किंवा काही आध्यात्मिक असे ग्रंथ वगैरे जे वाचनात आले त्याच्यावरनं आमच्या जे निदर्शनात किंवा वाचण्यात आलं त्याप्रमाणे की जो काय पुरांतकाली जे काय आध्यात्मिक गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यातनं कलियुगात प्रापंचिक माणसाला साधना कठोर करून दैविक शक्तीची प्राप्ती करणं हे मुश्किल होणार आहे, कारण कलियुग आहे। त्या दृष्टीने जे त्यांचे जे आदिशक्ती मायेचे म्हणा, गुरु दत्तात्रयांचे म्हणा, शिवभक्त म्हणा, असे जे अनेक भक्त होऊन गेले त्यावेळी त्या भक्तांनी किंवा नाथ समजे नवनाथ होऊन गेले, त्यांनी जे काही कलियुगात कवित्व करून ठेवलं गेलं की कलियुगात आम्ही तर आदिशक्ती मायेकडे त्यांनी मागणं केली, कलियुगात ह्या सामान्य माणसाला जप तप साधना करणं कठीण होणार आहे, ते प्रापंचात गुंतलेले असणार, तर आई आदिशक्ती माये तर या पृथ्वी तलावर असणारी समस्त देवता मनुष्य प्राण्याशी कशा रूपात बोलेल, तर त्यावेळी आदिशक्ती मातेने ते वचन दिलेलं आहे की तुम्ही जे देवीचं असू दे किंवा पुरुष देवतेचं असू दे, अशी जी पाषाण रूपात असणारी जी देवता असेल त्यांना तुम्ही कोणी लावतील तांदूळ लावतील, कोणी म्हणा पानं लावतील, कोणी कळी लावेल, त्या रूपात
मी त्यांना त्या प्रसादावर आशीर्वाद देईन. हे आदिशक्ती मातेचं आश्रवचन आहे आणि ते नाथामार्फत आहे. आणि त्या नाथांच्या मर्यादेप्रमाणे ती त्या मर्यादेनुसार असणारे पुरांतकाली ज्यावेळी रहाटी हाकले गेले तर त्याला मूळारंभ हा नाथ संप्रदायापासून आहे. आणि त्यानुसार ती गुरुमर्यादा मानून त्यावेळीचे जे मर्यादेला जे प्रत्येक मर्यादा जोडलेल्या आहेत किंवा ती मर्यादा त्यांची आहे, क्षत्रिय कुळाच्या असेल किंवा अन्य कुठच्या सांप्रदायिक विषय असून असेल, तर त्यानुसार त्यांना ते मार्गदर्शन त्यावेळी त्यांच्या पूर्वजांना म्हणजे त्यांचा असणारा वस म्हणजे एक समजा एक देवता आहे त्या ठिकाणी त्यांचे वस असतो, त्याच्यापासून 1 चे 10, 10 चे 20 झाले, तर त्यांचा जो कोण मूळ पुरुष असतो किंवा वस असतो त्याला त्यावेळी ते त्या पद्धतीत ती आकारणी घालून दिली असेल, त्या पद्धतीत त्यांनी त्याला ते दाखवलेलं असतं. असं नाही असं, पण ते करत असताना ती मर्यादा त्यावेळी करत असताना त्यांना काही गोष्टी पाषाण जे काय सांगतो त्यावेळी त्यांना आकलन होत नव्हतं. म्हणजे काही असे काही त्याच्यात देव आपल्या प्रसादल्यानंतर काही मेळा देत असतो की तो आपल्याला स्पष्ट कळू शकत नाही किंवा घेणाऱ्याला त्याचं फोड होऊ शकत नाही. त्यावेळी तिथे मेळा एखाद्याचा स्थिर होतो. अच्छा, मेळा म्हणजे काय? मेळा म्हणजे असा असतो की एखाद्याचा समजा तुमचा आता काही कौटुंबिक समजा विषय असेल, तुमचा एखादा कौटुंबिक विषय बुवा असं म्हणजे तुम्हाला काही बुवा अडचण आहे, हे बुवा तुमचं काम होत नाही, त्यावेळी त्याच्याकडे विनंती ठेवली जाते की बाबा हे असं आपलं काम होत नाही. त्यावेळी मर्यादेनुसार तिथे असणारा गुरु असू दे किंवा घेणारी जी जाणकार व्यक्ती असेल त्यावेळी प्रसाद ते मागतात. ज्यावेळी ते पाषाणा मेळा होत नाही त्यावेळी घेणारे जे असतात तो मेळा पाषाणी हुकूम घेऊन अंधारी सुकृताकडे सोडला जातो. आता अंधारी सुकृत ही मर्यादा कशी आली तर ज्यावेळी एक समजा 12ची राहटी आहे तर तिचे 12 अंधार असतात, बरोबर ना. ते पूर्वशक्ती त्या मायेच्या ती मुख्य देवता असते त्याच्या आदेशावर चालणारे असतात. आणि त्यानुसार आदिशक्ती मायेने जसं पाषाण रूप 12 पाषाणं असतील तिथे कौल मर्यादा लागते, तिच्या ते आदेशावर चालत असते. मग तिथे जी गाव चालवणारी जी म्हणजे त्याला आम्ही प्रमुख म्हणजे गावाचे जे म्हणजे आपण एक ज्यांच्याकडे जी जबाबदारी दिलेली मानकरी त्यांना ते मायेने त्यांनी ते त्यांच्या पूर्वजांनी मायेकडसून ज्या त्यांचा जो कोण पूर्वज वस होता त्याला गुरुमार्गदर्शन कुठेतरी झालेलं आहे. मुळात जर शोधत गेलो कुठे ना कुठे तिला गुरुमर्यादा जोडलेली आहे त्या पुरुषाला पण, आणि त्याला ती मुळात बघितलं तर नाथ समुदाय मर्यादेप्रमाणे आहे. आणि ती जोडल्यानंतर त्यांना त्या नाथ समुदायाप्रमाणे आदिशक्ती मायेचं वचन घेऊन म्हणजे आपण कौल लावून हे देवी बाबा ह्या पुरुषाचा आम्हाला सुकृत याच्यासाठी पाहिजे, ती कशी काय मर्यादा आहे ते कौली ठरवून ते अंधार सुकृत त्यावेळी उभं केलं गेलं. पण याच्यात मुळात एक आहे की ज्यावेळी फक्त कौल लागायचे त्यावेळी हा पुढचा जो मार्ग होता हे बाकीचे अंधार नंतर. पण काही राटीत असं आहे की शिवतत्व त्यावेळी सामील झालेलं आहे. लक्षात आलं ना की कारण आपण शक्ती शेवटी एक आहे, ती सातेरी असेल, भद्रकाली असेल, अनेक नावान माऊली असेल, अनेक रूपान भद्रकाली असेल, नवदुर्गा असेल, पण शक्ती शेवटी एक आहे. ज्या भक्ताने त्यांना ज्या कामासाठी ज्या कार्यासाठी हाक दिली, ज्या रूपात त्या भक्ताने त्याची सेवा केली त्या रूपात तिथे ती प्रकट झालेली आहे. त्याप्रमाणे तिने जे आश्रवचन दिलेलं आहे त्या पद्धतीत शिव आणि शक्ती असा तो मुळात विषय आहे. आणि त्यानुसार नाथ समुदाय मर्यादेनुसार जर बघितलं तर एखादा समजा व्यक्ती जर मोक्षपदाला म्हणजे आपण मृत झाल्याच्या नंतर तो आत्मा परत येऊ शकत नाही, बरोबर ना. तर नाथ संप्रदाय असं आहे की ते गुरुमर्यादेचं वचन आहे, नाथांचं वचन आहे, आदिशक्ती मायेचं वचन आहे आणि ते दत्तात्रय महाराजांच्या माऊलींच्या कृपेने आशीर्वादाने आहे. आणि त्यानुसार एखादा जर आत्मा गेला तर त्याला बोलवून एका व्यक्तीवर संचार रूपात काढणं ही त्यांची घटना आहे, नाथांची घटना आहे मुळात बघितलं. कारण नाथ समुदाय कुळाचारात जर तुम्ही गेला तर जे नाथ समुदायाचे
जन्माला आलेले व्यक्ती जे मोक्षपदाला जातात म्हणजे आम्ही मृत पावतात, त्यांची जी कार्याची विधिविधान असतं त्यावेळी जो गेलेला आत्मा असतो तो त्या माळेला उभा राहतो. ही जी नाथांची मर्यादा, त्या मर्यादेनुसार गावराटी आणि हा विषय एकत्र नाही आहे, तरी पण ती मुळात कुठेतरी जोडलेली आहे, मायेपासून जोडलेली आहे. पण तो पुरा मार्ग आज कुठेतरी कोणाला माहीत नाही आहे आणि तो मागे पडलेला आहे. लक्षात आलं ना? मग याच्यात मुळात असा विषय येतो कौल आणि अंधार कशासाठी, तर जे पाषाणी तुम्ही कौल घेतले ते एखादा मेळा अडकतो आणि तुम्हाला तो कळत नाही, तर त्यावेळी ज्या देवतेला जे तुम्ही कौल लावता त्या देवतेचा शब्द आदेश घेऊन तुम्ही त्या अंधाराला हाक मारली पाहिजे आणि त्याच्याकडनं तो मेळा घेतला पाहिजे. ते अंधाराला तुम्ही सामील केला त्या अंधाराकडनं दिलेला मेळा परत पाषाणी ठरवायला पाहिजे. म्हणजे अंधार आणि पाषाण एक शब्द व्हायला पाहिजे. ही शब्दाची घटना आहे. आणि हा दिलेला शब्द अंधार पाषाण हा दिलेला शब्द कुठेही बदलू शकत नाही. याला कौल लावणे, प्रसाद लावणे आणि अंधारी सुकृतानुसार मेळा घेणे असं म्हणतात. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला आज कौल लावणे आणि तो कशासाठी लावला जातात, काय त्याचं मागचं रिझन आहे हा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सेकंड एपिसोडमध्ये आपण बाकीच्याही गोष्टी जाणून घेऊया. आशा करतो मित्रांनो की तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल, ही माहिती आवडली असेल. तर संजय गोसावी साहेबांचे मी आभार मानतो. आणि हा पहिला एपिसोड आहे, असे बरेच एपिसोड येणार आहेत आणि कोकणात असलेल्या चालीरीती, देवास्कीची कामं वगैरे जी काय ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या होय मराठा ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. तर आज आपण दादांना विचारूया की जे अंगात येतं, बरोबर ना, लोकांच्या अंगात येतं, ते आपण बोलतो देव आला किंवा वारा आलं, तर त्याचा इतिहास किंवा त्याचं मिनिंग काय, की जे त्या एखाद्या व्यक्तीच्या किंवा एका महिलेच्या अंगात येणं किंवा लहान मुलांच्याही अंगात येतं, ज्याला वारा येणं म्हणतात किंवा अंगात येणं म्हणतात, त्याचा काय रिझन आहे की काय येतं आणि कसं येतं हे आदेश. जो संचार येणं म्हणजे आम्ही त्याला संचार म्हणतो, वारं म्हणतो कोकणात, एखाद्याच्या अंगात येणं असे मिनिंग होतं. त्याप्रमाणे अंगात येणं हे चांगलं पण असतं आणि वाईट पण असतं. वाईट अंधारही असतं, म्हणजे आपण भूतप्रेत बाधा असू दे, एखाद्याला अशी आपण म्हणतो की त्याला भूत लागलं, प्रेत लागलं असे विषय असतात, किंवा काही गोष्टीला समन लागला, मुंजा लागला, असे चुकीमुळे काही गोष्टी अडवतात. तर अंधार म्हणजे ज्या गावराटीत असेल, गाव मर्यादेत असेल, त्या मर्यादेतील असतील, हे त्या गावाची रहाटी म्हटल्यानंतर ती जी सुकृत असतात म्हणजे त्याला अंधार म्हणतात. ती सुकृत आपल्या गावासाठी, त्या आपल्या आदिशक्ती ही ग्रामदेवता असते, त्याच्या आदेशावर ते सगळं गाव सांभाळण्याचं काम किंवा येणाऱ्या भक्तगणांचं काम ते संचार रूपात करत असतं. आणि त्याप्रमाणे काही संचार जे असे असतात की जनरली म्हणजे त्या देवस्थानाच्या संबंधित व्यक्ती नसेल, कोणतरी बाबाची जनतेतील असेल, भक्तगण असतील, त्यांच्यावर पण संचार येतो. त्यांच्यावर पण संचार, एखाद्या देवतेकडे काहीतरी मेळा चालू आहे, एका मर्यादेकडे समजा मेळा चालू आहे, गावराटी तिथे उभी आहे, संचार रूपात आहे, मानकरी आहेत, मेळे करतायत देव, त्यावेळेस एखाद्या अचानक संचार येतो. तर त्या संचाराला ओळखायचं कसं, हा एक मोठा प्रश्न असतो. ते माणूस सहसा ओळखू शकत नाही किंवा तोंडाने ठरवू शकत नाही ही देवता सात्विक देवता खरी आहे आलेली, की याच्यावर का आणि काही विषय आहे. तर त्याच्यासाठी जी अंधारी सुकृती त्या मर्यादेनुसार तिचा मेळा गेल्यानंतर ती जी असणारी देवता जी आहे अंधारी सुकृत सामील झालेली, ती एखाद्या व्यक्तीवर राहिलेला जे काही संचार असेल त्याच्या संदर्भात ती मर्यादेकडे, म्हणजे जी ग्रामदेवता असेल तिच्याकडे कौल लावून तुम्ही म्हणून सांगते ती असं असं आहे का विचार, त्या पद्धती ठरल्यानंतर मग परत तिच्याकडे कौल घेतला जातो की हा जो काय मेळा आहे, एखाद्या व्यक्तीचा मेळा आहे, बाबा त्याच्यावर असं असं आहे ठरलेलं आहे, एक भूत प्रेत बाधा आहे, तो ठरल्यानंतर तो अंधाराकडे परत मेळा सोडला, त्याच्यानंतर अंधार मेळा करतो. ही पूर्वीच्या घडीप्रमाणे रीत मर्यादा आहे, अंधार आणि पाषाण. आता तुम्ही मला प्रश्न केला की संचार येतो कसा, बरोबर ना? हो. तर संचार, आता समजा एक व्यक्ती आहे, त्याला आम्ही एक कूड म्हणतो, ठरवलेली कूड असते, त्याच्यात संचार येतो कसा, तर
त्या व्यक्तीवर ज्या देवतेचा संचार असतो म्हणतो, म्हणजे जी देवता असते त्याचा एक पवित्र, म्हणजे तो जो आत्मा असतो त्या मायेच्या सेवेत लीन झालेला असतो आणि तो त्या नामस्मरणात एकदम पवित्र आत्मा झालेला असतो आणि तो पवित्र आत्मा त्या मायेच्या अधीन असतो. आणि त्यावेळी त्याला ज्यावेळी मर्याददार म्हणजे जे तिकडे ती राठी चालवणारे जे मान्यवर व्यक्ती असतात ते त्याला आपण म्हणतो त्याला कोकणात सांगणं दिल्यानंतर उभं राहत ते त्यावेळी त्या मुख्य देवतेला सांगणं देतात, म्हणजे जी समजा देवी असेल तिला सांगणं देतात. मग ती त्या अंधाराला सोडते. तो जो येणार असतो तो एकदम पवित्र असा एक आत्मा असतो, म्हणजे ज्या देवतेला तुम्ही हाक देताय त्या देवतेचा पवित्र असा आत्मा असतो. तो मायेकडे असतो, त्या शक्तीकडे. तो ती सोडते. ते सगळं तिच्या अधीन असतं, सगळं त्या आदिशक्ती मायेच्या अधीन असतं, जी मर्यादेच्या अधीन असतं. ती ते सोडते. तिला बोलणं केल्याशिवाय तो राहू शकत नाही. पण ही जे वारं येतं एखाद्याच्या व्यक्तीवर किंवा महिलेवर आणि ती जी उपदेश करते किंवा जी काय उत्तर देते, हे कितपत म्हणजे खरं आहे की म्हणजे हिची पार्श्वभूमी काय, की एखाद्याचा समजा भक्तगण असतो आणि एखाद्यावर वारा आलेला असतो आणि तो परफेक्ट उत्तर देतो की हे कशामुळे होत आहे किंवा काय, ह्यामध्ये काय गणित आहे? ती त्याची त्या देवतेची पौराणिकता असते. ती मी तुम्हाला काय बोललो, ते जे पवित्र आत्मे असतात म्हणजे जे संचार रूपात राहणारे म्हणजे देवतत्वात आम्ही त्याला देवच म्हणतो, लक्षात आलं ना. तर ते जे आत्मे त्या मायेच्या पूर्ण नामस्मरणात असतात आणि त्यांना तेवढी शक्ती मायेने दिलेली असते. त्या नामस्मरणात त्यांना ती शक्ती प्राप्त झालेली असते, जेणेकरून त्यांची सात्विकता आणि त्यांचं तत्व ते वाढत जातं. आणि त्या दृष्टीने माया त्याला पूर्ण शक्तीने सोडत असते ज्यावेळी देतो त्यावेळी. पण जो आता तुम्ही कसं बोलला की ते तो अंधार जो सांगतो, बरोबर ना, ते कितपत खरं असेल, बरोबर ना. हो, त्याच्यासाठी अंधार तुम्हाला सांगतो. म्हणून मग अशी मी बोललो की आपण जो मेळा सांगितला तो मर्यादेला विचार, म्हणजे ज्या मुख्य देवता असेल त्या देवतेला आपण मेळा सांगायला विचार, नंतर कौल घेणे आपल्याला परत आपल्या कानावर घाल म्हणजे त्याला परत विचार, होई काय नाही. एकत्र सांगितलं बाबा अशी तुला नड आहे, बरोबर, तुला भूतप्रेत बाधा आहे, हे जाऊन तू कौल लाव. कधी कौल लावला, बाबा होय. मग देवीला परत विचारलं जातं, होय. मग जो काय पुढचा याचा विषय आहे तर सोडवणुकीचा, तो ज्या तत्वाने ज्या पुरुषाने शब्द दिला तो पुरुषकडून तू माझी सोडवणूक करून देते. हो झाला ना की मग तो पुरुष ती सोडवणूक करण्याचा मार्ग देतो, तो मेळा होऊन जातो. पण हे पूर्ण जी मुख्य देवता असते, समजा आता गावराटी आहे, गावराटीचे 12 आणि 5 असतात, बरोबर ना. 5 वेगळे असतात, 12 वेगळे असतात, बरोबर ना. 5चं काम वेगळं आहे, 12चं काम वेगळं आहे. पण मुख्य देवता जी असते कुठच्याही गावराटी, ती 5 देते, म्हणजे देवी. कारण आदिशक्ती मायेला ही स्त्री तत्व आहे, लक्षात घ्या. आणि आम्ही माणूस सुद्धा आता पहिलं काही आम्हाला जर समजा असं लागलं, आई पहिलं म्हणतो, वडील म्हणतो, बाबा म्हणतो, नाही आई म्हणतो ना. मग प्रत्येक कलियुगात शक्ती ही सगळ्यात पूर्ण ब्रह्म आहे, लक्षात घ्या. आणि त्यानुसार प्रत्येक मर्यादेकडे अनेक नावाने असेल ती आदिशक्ती माया, पण शक्तीला मुख्य हे आहे आणि तिच्या आदेशावरच चालते. आता 12 आणि 5, 12चं काम वेगळं आहे, 5चं काम वेगळं आहे. 5 जण असतात ते मेळेकारी असतात, म्हणजे मुख्य देवता धरून ते 5 जण. तर हे जो मेळा देतात त्या मेळ्यानुसार ते पाषाणी परत कौल घेऊन परत अंधारी सुकृताकडे मेळा होतो आणि त्या दिलेल्या मायेच्या मुख्य देवतेच्या शब्दाप्रमाणे ते सुकृत राहिलेला परत त्याला मेळा देऊन त्याची सोडवणूक करते. पण जो मेळा मार्ग दिला असेल आणि त्याला एक मुदत ते केल्यानंतर परत 7-8 दिवसांनी परत त्या मर्यादेकडे येऊन त्या सुकृताकडे परत मेळा आम्ही सांगितलेला मार्ग केला, मग ते सुकृत सांगतं की केला ना, आता जाऊन मर्यादेला विचारते पूर्ण बसलं का, मग परत तो कौल मर्यादेकडे घेतला पाहिजे. जो काय मार्ग दिला तो आम्ही केलेला आहे आणि त्याप्रमाणे त्याची पूर्ण मार्ग पोच झाला आणि त्याच्यातून त्या व्यक्तीची सोडवणूक झालेली आहे.
असा प्रसाद व्हायला पाहिजे. अंधारी आणि पाषाणी, अंधारी शब्द दिलेला पाषाणी ठरला म्हणजे पाषाणी दिलेला अंधारी, हा मेळा, ही मेळ्याची पूर्वीची घटना आणि रीत मर्यादा आहे. तर मित्रांनो, आज जे काय वारं येतं त्याच्यावर आपण गोसावी साहेबांकडनं माहिती घेतलेली आहे की वारं कसं येतं आणि त्याचं रिझन काय. तर ह्याच्या पुढे जो एपिसोड येईल त्याच्यामध्ये बाकीचे सुद्धा गावराटीचे किंवा जे कोकणातले जे काय देवदविस्कीचे विषय असतात त्याच्यावर आपण गोसावी साहेबांबरोबर डिस्कस करूया. तर गोसावी साहेब, जे देवस्थानं असतात तिथे गुरव असतात, गाडी असतात, मानकरी असतात, हे शक्यतो तर 100% हेच नवस वगैरे बोलतात किंवा घराणी बोलतात. तर हा अधिकार त्यांना कसा काय प्राप्त झालेला असतो आणि बाकीचे अन्य लोक जे तिकडचे मानकरी नाहीत ते गारणं का नाही घालू शकत किंवा नवस का नाही बोलू शकत? गावची जी मर्यादा असते, ज्या पुरुषाने जोडलेली असते त्या मायेच्या शब्दानुसार, म्हणजे गावचा पुरुष म्हणतात त्याला, तर कारण त्याच्याकडे सगळं ते रहाटीचं सगळी जबाबदारी त्याच्याकडे असते. गाव चालवणं, गावात जे काय सुख शांती समाधान सगळ्यांचं कल्याण व्हावं अशा रीती त्यांनी ते पूर्वी त्या वसाने स्वतः ते चालवलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचे 5चे 10, 10चे 20, 20चे 100 त्यांनी केलेले आहे, बरोबर ना, प्रत्येक गावच्या तुळशीने. तर त्याला तो अधिकार आहे. पण त्याने जो काय तिथे सेवेसाठी मायेच्या शब्दाप्रमाणे नेमणूक केलेली जो काय सेवेचा भाग असतो आणि त्याने मायेच्या शब्दाप्रमाणे त्याला सांगण्या बोलण्याचा अधिकार दिलेला असतो. ज्यावेळी जी मुख्य गावकर मंडळी असते त्यावेळी तो सांगणं बोलणं करत नाही. ही बघा तुम्ही कुठच्याही मर्यादेकडे गुरव करणार नाही, बरोबर ना, तो त्यांनाच सांगणार, कारण त्यांनीच ते नेमलेलं असतं, ही सेवा बाबा तू कर आणि त्यांची सांगणे बोलणं कर, असा तो विषय. पण ज्यावेळी गावाच्या रक्षणाचा रहाटीचा ज्यावेळी विषय मार्ग येतो त्यावेळी ते स्वतः ती सांगणी बोलणी करणार मानकरी, किंवा स्वतः ते लोकांची पण करू शकतात, असा काय विषय नाही. कारण त्यांचंच आहे, ते त्यांचाच तो विषय आहे, त्यांचाच भाग आहे, त्यांना माईने दिलेला आश्रवचन आहे आणि त्यांनीच करायचं आहे. काही वेळेअभावी म्हणा किंवा काही कारण असतो त्यांनी नेमलेली माणसं आहे, युवा सेवा करून तो एक अशा रीती ते चालतं. म्हणजे त्यांना तो हा पूर्वपार त्या वसाने दिलेला मान आहे, तो मान दिलेला. ज्या मायेने या क्षत्रिय कुळाचारा जो मुख्य वस असतो त्या मर्यादेला धरून त्याला आम्ही कर्ता पुरुष म्हणतो. त्या गाव घराण्याचा कर्ता पुरुष, त्या पुरुषाला आश्रवचन दिलेलं असतं, त्यांनी ते केले, घडी घातलेली असते. म्हणजे हा अधिकार त्या गुरव घाडी किंवा जे गावकार आहेत मानकरी आहेत त्यांच्याकडे हा दिलेला आहे. अन्य कोणी तिथे नवस किंवा गारण असं बोलू शकत नाही, बरोबर ना. आणि समजा एखादा व्यक्ती बाहेर राहतोय, म्हणजे बाहेरगावी आहे, परदेशी आहे, पण त्याला कुठेतरी नवस इथे देवस्थानाला बोलायचं आहे, तर तो कसा काय म्हणजे मग ऍडजस्ट करू शकतो की त्या गावकऱ्यांना कॉन्टॅक्ट करून किंवा जे मानकरी आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करून नवस बोलू शकतो का लांबून? ते तसं कॉन्टॅक्ट करून बोलू शकतो. स्वतः जरी तुम्ही समजा अमेरिकेला राहा आणि तुम्ही तिने मनोभावे ज्या देवतेला तुम्ही मनाने, तुमच्या मनाने तुमची ज्या देवतेला भावना आहे त्या देवतेचं स्मरण करा. तुमच्यावर काय प्रसंग काय काळ आलेला आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला जे काय बोला तुम्ही बोला, पावणार ती देवी आहे तिथून पावणार, म्हणजे तिकडनं आहे तिथे पावणारच करू शकता, तसं काय विषय नाही. फक्त त्या मर्यादेकडे आल्यानंतर ती मर्यादा आहे, गावच्या मर्यादेकडे आल्यानंतर ती मर्यादा आहे, ज्या पुरुषाने मर्यादा ती घातली ती मर्यादेचं उल्लंघन करू नये. त्या मर्यादेनुसारच चाललं पाहिजे. गाव राठीची जी मर्यादा आहे त्यानुसार, कारण ती मायेच्या शब्दात असते, बरोबर. कारण त्या कर्त्या पुरुषाने पण मायेच्या शब्दानुसार हाकलेलं असतं, ते स्वतः तो काही करू शकत नाही. लक्षात आलं ना. पण तिचा आदेश असतो, त्या आदेशावरच तो करतो. म्हणजे प्रत्येक गाव मर्यादे कुठेही चला तुम्ही, जी गाव मर्यादा असते त्या ठिकाणी जे त्या गावची कर्ती मंडळी असतात त्यांचा जो कर्ता वस असतो त्याला ते त्या माईकडून वचन असतं, त्याचा शब्द घेतल्याशिवाय त्यांना चालता येईल. अच्छा, म्हणजे हा टोटल अधिकार त्यांना गावकऱ्यांना किंवा जे गुरव आहेत, गाडी आहेत, पुजारी आहेत, मानकरी आहेत त्यांना हा दिलेला असतो. म्हणजे अन्य जरी त्या मंदिरात येऊन जरी घालू शकला नसला नवस किंवा काय तरी रात्या करून तो तिकडनं नवसही बोलू शकतो किंवा तुमचा प्रसंगी बोलू शकतो, काही विषय. हा, किंवा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर ते कॉल करून विचारू शकतात किंवा माझा नवस बोलायचं किंवा गारणं घालायचं जे काय असेल ते. तर तुम्हाला सगळ्यांना कळलंच असेल की हे जे गावकार किंवा गुरव किंवा मानकरी जे असतात त्यांचं मिनिंग काय, म्हणजे हा त्यांच्याकडे मान का दिलेला असतो
आणि तेच हे गारणं वगैरे का घालू शकतात. त्याशिवाय गोसावी साहेबांनी साध्या आणि सोप्या भाषेत सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या घरून सुद्धा घालू शकता, पण ज्या देवस्थानाला येतं तिथे पुजारी नेमलेले असतात. कुठल्याही देवस्थानाला जा तुम्ही, तिथे पुजारी नेमलेले असतात आणि त्यांच्या थ्रू त्या देवीला किंवा देवस्थानाला गारणं घातलं जातं किंवा नवस बोललं जातं. छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल. आणि हा जो विषय आहे तो खूप गहन आहे, म्हणजे अगदी फोडून सांगण्यासारखा नसतो, काही बंधन आहेत. तर आज जे काही विषय गोसावी साहेबांनी आपल्याला सांगितले आहेत त्यांचे आभार मानतो. तर आज आपण मित्रांनो गोसावी साहेबांकडनं जाणून घेऊया की कोकणात भुताटकी हा विषय भरपूर चालतो, किंवा जी चाळेगत आहे किंवा बाकीचे जे विषय चालतात, बहुतांश लोकांना माहिती नाही हा विषय, की म्हणजे अज्ञानी आहेत अजूनसुद्धा बरेच लोक असे. तर आज तो विषय घेऊन आपण आलो आहोत आणि त्याबद्दल जाणून घेऊया की भुताटकी हा प्रकार नक्की काय आहे. 4 शिमजडे बोलत त्या ठिकाणी 4 देवचार, 4 चाळे असतात. म्हणजे असं ते सगळं पंचायत तिथे असतं. मग ते रक्षणासाठी ठेवले असतं. मग आमचा प्रश्न असा आहे की प्रत्येक गावात जे जे चाळे असतील, म्हणजे महाभयंकर चाळे आहेत, ते वाईटासाठी नसतात, जनकल्याणासाठीच असतात. पण कलियुग आहे, काही वाईट प्रवृत्तीची माणसं असतात. तर असंही काही प्रकार असतात की ती शक्ती एकावर सोडली जाते काही दुष्ट भावनेने. पण तसं करू नये, ते महापातक आहे. अशी माझी आधी विनंती आहे की आम्ही जे देवाचे म्हणजे प्रत्येक देवतेकडे असणारे जे सेवेत असणारी मंडळी घ्या, तर कोण सगळेच करतात असा भाग नाही आहे. काही असं मी कोणाला आरोप करत नाही, कोकणातल्या व्यक्तीवर कोणावर आरोप करत नाही. पण असे ज्यावेळी आम्ही कौल वगैरे घेतो त्यावेळी बरेच, मी डायरेक्टली बोलतो की बरेच असे मिळतात की ह्याच्यावर हा चाळा सोडला, त्याच्यावर ता चाळा सोडला, ह्याच्यावर जाप दिला, ह्याच्यावर हा तिथला समन सोडला, हा देवचार सोडला, ही अवगत सोडली, असे मिळतात. आणि खरी परिस्थिती हे सगळ्यांना माहीत आहे. पण शक्यतो असा करू नये, कारण ज्या मायेच्या आदेशानुसार ज्या पुरुषाने गावराटी बांधलेली, गावराटी जोडलेली आहे, त्या पुरुषाने पण मायेला वचन दिलेलं असतं, माझ्या गावाघरात अन्यायकारक मी मार्ग चालू देणार नाही. असं ज्यावेळी माया ते आकारण्यासाठी ज्यावेळी शब्द येते त्यावेळी त्या पुरुषाने पण त्या शक्तीला वचन दिलेलं असतं. त्या मायेने गुरुमर्यादेनुसार कोणतरी व्यक्ती त्याला पुढे करून मार्गदर्शन त्यावेळी केलेलं असतं आणि त्यानुसार त्यांनी गुरुला वचन दिलेलं असतं. त्या पुरुषाने ज्याने गावराटी आखली त्या पुरुषाने त्या गुरुनुसार गुरुमार्गानुसार माईला वचन दिलेलं असतं की कुठचंही कार्य करताना राठी सुद्धा हाकत असताना त्याला गुरु हा लागलेला आहे. त्यानुसार ते मायेच्या शब्दात असतं आणि ती त्या ज्या गुरुतत्वाने ती राहटी करण्यास वाट दाखवलेली आहे किंवा आकारणी करण्यास त्यांनी पूर्ण ती जोडणी केलेली आहे. तो जो मुख्य पुरुष असतो म्हणजे कर्ता पुरुष त्याला धरून, तर त्याने त्या गुरुला वचन दिलेलं असतं आणि त्या गुरुने नीतिमूल्य घातलेली असतात की ही राहटी कशा पद्धतीत चालली पाहिजे, कशी केली पाहिजे, कशा मार्गाने चालली पाहिजे. त्यावेळी ते जे मुख्य कर्ते पुरुष होते त्यावेळी त्यांनी ते हाकली असेल काही कालांतराने, पण त्याच्यात काही गोष्टी नंतर बदल झाले असतील किंवा जी नीतिमूल्य असते पुढच्यांना त्याची जाणीव नसेल, माहीत नसेल, पुढल्यापर्यंत आली नसतील, याच्यामुळे काही त्याच्यात उणीवा राहिली असतील. पण चाळे देवचार हा जो भाग आहे हे चांगल्यासाठी आहे. आता राहिला भूतप्रेतेचा मार्ग. भूतप्रेतबाधा हा जो विषय अतृप्त आत्म्याचा विषय. तर हे कसे लागतात आधी मुळात राहिला भूतप्रेत बाधा हा जो भाग आहे हा स्त्रियांना पण होतो, पुरुषांना पण होतो. भूतप्रेत बाधा म्हणजे काय आहे तर अतृप्त आत्मे. म्हणजे भूतप्रेत बाधेत पण खूप ऑप्शन आहे. म्हणजे कसे म्हटलं तर एक एखादं असं भूत असतं की ज्याचं ॲक्सिडेंट झालेलं असतं, तिथे त्याचा घातपात झालेला असतो, ॲक्सिडेंट जाऊन ते तिथे एक्सपायर्ड होतात, स्त्री असो पुरुष असो. त्याचे काही ज्या जागे तिथे झालेले असतात तो तिचा अतृप्त आत्मा तिथे कुठेतरी त्या गोष्टी त्या ह्याच्यात वावरत असतो. कुठेतरी पाण्यात बुडून कोणतरी व्यक्ती जाते, ते अतृप्त आत्मे असतात. तर असे अनेक ठिकाणी असे प्रकार होतात आणि त्या कालखंडात म्हणजे त्या पिरियडमध्ये ज्यावेळी एखादी व्यक्ती तिथनं जाते
जे झालं त्यावेळी नाही, कधी पश्चात. तर त्याचा जो काही भाग असतो, वेळ असतो, त्या वेळेत जर ती व्यक्ती त्याच्याने त्याची गाठ भेट झाली, दिसत नाही ते, तरच ते लागतं. अच्छा, हे जे बोलतात की मनुष्यगण, देवगण, राक्षसगण, ह्यामध्ये काय आहे? कसं म्हणजे काय हे असं बोललं जातं की देवगण, राक्षसगण, मनुष्यगण, आणि कसं त्याच्याबद्दल म्हणजे जे भूताचा विषय चाललाय की एखाद्याला दिसतं किंवा एखाद्याला दिसतच नाही किंवा एखाद्याला दिसतं आणि त्रासही देतं, ह्याबद्दल काय सांगाल? नाही, कसं आहे माहिती ना, की जे तुम्ही राक्षसगण, भूतगण आणि देवगण म्हणता, तर देवगण जे आहे म्हणजे एक समजा एक व्यक्ती आहे, त्याचा ते देवगण म्हणून आहे, बरोबर ना? का आपण म्हणतो त्याला देवगण? काय त्याच्या राशीमध्ये असलेला म्हणजे त्याची रास देवगण मधून आहे, रास वेगळी आणि त्याचा गण जो म्हटलं तर देवगण मध्ये आहे, किंवा राक्षस किंवा असं असं आहे, म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यात आहे. तर एखाद्याला दिसणं हा भाग जो आहे की एखाद्याला ती कुठली व्यक्ती बरोबरच्याला दिसत आणि त्याला दिसतं, ज्याची भूतगण आहे त्याला ती दिसणार, देवगणाला दिसत नाही. ओके. देवगणाला चांगलेच भाग दिसणार, असा भाग आहे, नाही असं नाही. म्हणजे देवगणाला दिसतं की नाही दिसत? देवगणाला पण दिसतं, पण ती भूत प्रेत दिसणार नाही. ओके. पण ज्या व्यक्ती भूतगण आहे म्हणजे राक्षसगण आहे, त्याला ती ही दिसणार. हा देवता त्रास नाही, तो घाबरला तर त्रास. एखाद्या व्यक्तीला ते दिसतं, दुसऱ्याच्या बरोबर आहे त्याला दिसत नाही, तर तो सांगतो हे मला दिसतं, हे इथे आहे. दुसऱ्याला दिसत, तो घाबरतो, मग इथे दिसतं म्हटल्यानंतर, आणि तो घाबरून त्याला ती बाधा होती. मग त्याला म्हणतात की त्याला नजरेची बाधा झाली किंवा दृष्टावा झाला, हा भाग येतो. मग हे संबंध वगैरे जे बोलतात त्याचं काय मिनिंग आहे? संबंध आणि मुंजी हा जो भाग आहे हा सात्विक विषय आहे. ते सहसा कोणालाही तसे स्वतः म्हणून पिळत नाही किंवा पकडत नाही. जर ज्या ठिकाणी त्यांचं संबंध मुंजेचं स्थान असेल, त्या ठिकाणी जर एखाद्या व्यक्तीकडून भ्रष्टाचार झाला म्हणजे चूक झाली, तरच त्यांना तो दोष निर्माण होतो. आता संबंधिक बाधा हा भाग वेगवेगळ्या पद्धतीचा आहे. की संबंध म्हटल्यानंतर एखाद्या ब्राह्मणिक स्थळात चूक होणे, स्त्री असो पुरुषाची असो, त्यावेळी त्याला ती संबंधिक नड येते. एखाद्या व्यक्तीने समजा नाग हत्या केली तर त्याला ती संबंधिक नड येते. त्याच्यानंतर समजा एखाद्या व्यक्तीने कोणाचं सोनं वगैरे लुटून खाल्लेलं असेल, त्याला संबंधिक नड येते. म्हणजे असे प्रकार आहेत संबंधिक नडीचे, वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे काही चुका झालेल्या असतील तर ते आपल्याला संबंध त्रास देणार चुका झाल्यानंतर त्यावेळी ते ठरवलं जातं, हा संबंधित नड कशामुळे आली. ते समजा एखादा नड आले तर ठरवली जाते, ही नड बाबा कशामुळे आली, संबंधित नड आहे का, कशामुळे आली, काय आली. जोपर्यंत ते ठरत नाही तोपर्यंत हे होत नाही, निरसन होत. मग त्याच्यावर तोड कशी काय केली जाते? समजा समजलं की याच्यावर संबंध आहे, ते मी तुम्हाला व्हिडिओवर बोलू शकत नाही, ही गुप्तता आहे. अच्छा, म्हणजे होऊ शकतं झालेलं असेल तर होऊ शकतं, तोड आहे त्याची मुळात जी काय हे आहे ते मी तुम्हाला बोलू शकत नाही, ते व्हिडिओवर मी सांगू शकत नाही. ओके. मग त्याचा उपाय आहे म्हणजे असं नाही की उपाय नाही, सगळ्या गोष्टीवर उपाय आहे. ओके. म्हणजे हे जर त्रास होत असतील तर त्यांनी समजावं की आपण काहीतरी त्यावेळेला चूकभूल केलेली आहे, कोणाचं तरी सोनं खाल्लंय किंवा काही चुका झाल्या, त्याच्यामुळे संबंध लागू शकतो. नमस्कार. आज प्रथमतः आपण गोसावी साहेबांकडनं जाणून घेऊया की जे करणी आणि कर्तृत्व जे म्हटलं जातं की त्याचा भयंकर त्रास होतो, आणि बरेच लोकांकडनं मी ऐकलंय की करणी केलेली आहे, कर्तृत्व केलेली आहे, तर त्यावर आपण जाणून घेऊया की नक्की त्यामागचं रिझन काय सांगाल तुम्ही? करणी कर्तृत्व करणं हा भाग जो आहे हा म्हणजे सात्विकतेच्या बाहेरचा आहे. म्हणजे जी मुळात दैविक शक्ती आहे, जे जनकल्याण हितासाठी जे आदिशक्ती मायेने जी प्रत्येक गाव राहाटीप्रमाणे जी मर्यादा जोडलेली आहे, पण करणी कर्तृत्व करणं मर्यादेतून करणी कर्तृत्वाचा मार्ग घडत नाही, ही मांत्रिक भाषा असते. करणी कर्तृत्व करणं म्हणजे का, तर ही मांत्रिक भाषा असते.
एक पंचाग्री भाषा. तुम्ही म्हणाल पंचाग्री भाषा म्हणजे काय, हा परत प्रश्न आहे. तर जे याच्यात जाणकार व्यक्ती आहे त्यांना ते माहीत असतं. तर पंचाग्री भाषा म्हणा किंवा अन्य भाषेत, म्हणजे ज्या नाथांनी जवळजवळ जेवढ्या आपल्या देशात भाषा आहेत तेवढं कवित्व करून ठेवलेलं आहे नाथांनी. आणि ते कशासाठी ठेवलं तर कलियुगात हे त्यांना माहीत होतं की कलियुगात हे जे करणी करणं, हे जे प्रकार आहेत हे जास्त त्याचं प्राबल्य वाढणार आहे. करणीचे प्रकार गोडी करणी असते, कडवी करणी असते, अघोरी मार्ग पण असतो. अघोरी करणी करणे म्हणजे कसं, अघोरी म्हणजे कसं की तुम्ही मूठ वगैरे मारणं, हा जो भाग आहे तो त्याच्यात येतो. तर ते जे नाथांनी कवित्व करून ठेवलेलं आहे त्याच्यात मंत्र पण आहेत, ते शाबरी मंत्र आहेत. ते कशासाठी करून ठेवलेले आहेत तर हे जे अशी करणी वगैरे करतात ते मंत्राच्या विभूतीच्या द्वारा त्याचा विमोट करण्यासाठीच हा तो भाग आहे. कारण नाथांना माहीत होतं कलियुगात जेवढं खरं आहे तेवढं खोटं पण चालणार आहे. कारण कलीचं प्राबल्य आहे. माणूस कुठचा वाईट नसतो. ही जी वृत्ती प्रवृत्ती माणसाला जी बुद्धी होते हे कधीचं काम आहे. त्याप्रमाणे ही जी मांत्रिक भाषा म्हणजे अनेक भाषेत, अनेक कृतीत, अनेक मार्गाने केली जाते हे सत्य आहे. मग ही जी करणी कर्तृत्व करतात ही कुठल्या कुठल्या प्रकारची असते, म्हणजे जसे आपण बंगाली विद्या म्हणतो किंवा पंचाक्षरी बोलतो किंवा जेवढ्या आपल्या भारत देशामध्ये जेवढ्या भाषा आहेत तेवढ्या भाषात केली जाते. अच्छा, प्रकार वेगवेगळे असतील. प्रकार वेगळे असतील, त्यांचे करण्याचे मार्ग वेगळे असतील, पण वेगवेगळ्या भाषेत आहेत. आणि ते जेव्हा करतात, असं जेव्हा करणी कर्तृत्व करतात तर समोरच्या व्यक्तीला काय त्रास होतो किंवा त्यांनी काय तो अनुभव घ्यायचा की मला हा त्रास होतोय तर कदाचित माझ्यावर करणी किंवा केलेली आहे. हा भाग कसा आहे की एखाद्याच्या वाईट प्रवृत्तीने दुसऱ्याच्या वाईटासाठी एखादा धंदा उद्योग व्यावसायिक माणूस आहे धंदा उद्योग चालू नये म्हणून केली जाते, किंवा एखाद्याच्या कुटुंबावर केली जाते. त्याच्यानंतर एखाद्याच्या म्हणजे एखाद्याला आपण म्हणतो की याचा घातपात करून हा गेला पाहिजे, त्याला अघोरी म्हणतात. अघोरी विद्येने केली जाते. असे वेगवेगळे प्रकार आहेत. पण ती कशी समजायची की माझ्यावर केलेली आहे, ते काय त्रास होतो तुम्ही समजू शकत नाही. ते तुम्हाला कोणी डायरेक्टली सांगणं की असं ते तुम्ही ज्या ठिकाणी हे कौल मर्यादेनेच तुम्ही ते ठरवू शकता. नाही पण काहीतरी त्रास होत असतील ना त्यावेळेलाच तर त्याला कळणार की बाबा मला त्याच्यामुळे त्रास होतो. तसं तुम्ही अमुक त्रास होतो म्हणून अमुकच केलंय तुम्ही ठरवू शकत नाही. कसं असतं माहिती आहे ना, लक्षात घ्या. जो करणीचा भाग असतो तो भाग तुम्ही माणूस म्हणून डायरेक्टली मनुष्य प्राणी तो ठरवू शकत नाही. ज्यावेळी त्याच्यासाठीच गावराटी कशासाठी आहे, लोकांना सत्याचा न्याय देण्यासाठी, जनकल्याणासाठी गावची राठी आहे. बरोबर ना. हे कौल झाले कशासाठी, अंधार सुकृत कशासाठी झालं, त्या आईने हे सगळं कशासाठी निर्माण करून ठेवलं, कर्त्या पुरुषाला कशासाठी ते जोडायला सांगितलं, ह्याला कारण ते आहे. कारण तिला पण माहित आहे माझे अनेक भक्तगण पृथ्वीतला येणारे आहेत. म्हणजे प्रत्येक गावानुसार आपल्या गावराटी जसे बा माझ्या गावात असे असे लेकर आहेत, रहित आहे, पिलगी आहे, यांना संरक्षण व्हायला पाहिजे, ह्याच्यासाठीच आहे ना ते. मग ती वाट, तो मार्ग पाषाण स्वरूप, कौल आणि अंधार ह्यानुसारच ते होऊ शकतं. नाही तर कोणी जर सांगितलं म्हणजे समजू शकतं की करणी केलेली आहे. ही आपल्या कोकणातली आहे, कोकणातली पद्धत आहे. ही जी पद्धत आहे ते करणी केली, तिला काय बाधा झाली, हा जो भाग आहे हा कौली आणि अंधारी ह्या दोन मार्गाने जोड. अच्छा, ह्याच्यात लोक बोलतात जाप मारला किंवा मूठ मारली, त्याबद्दल काय सांगाल? कारण सर्रास असं ऐकायला मिळतं की अमुक माणसावर जाप मारलेला असेल किंवा मूठ मारलेली असेल, तर ती विद्या कुठली आहे आणि कुठल्या प्रकारचे लोक ही करतात आणि त्याच्यावर उपाय काय आहेत का? नाही, विषय कसा भाग आहे ना, उपाय तुम्ही मुठीवर उपाय म्हटलं हेच तुम्हाला मी सांगतो. मूठ असू दे, काय बी करू दे, पण आपल्या कोकणातल्या रहाटीप्रमाणे गावच्या मर्यादेनुसारच ते मार्ग घेऊन तुम्हाला सोडवणूक केली पाहिजे. कारण जो त्याच्यात कौल घेणारे जे मान्यवर व्यक्ती असतात ते सगळं ठरवतात. त्यानुसार त्याचा फोड जर पाषाणी नाही झाला, म्हणजे कौली नाही झाला, तर तो अंधारही मेळा घेऊन ते मानकरी ते करत असतात सोडवणं.
नाही, पण जाप मारणं म्हणजे नाही, ते बोलतोय मी पुढे. ओके. आणि ते सोडवत असतात. आता जाप मारणं म्हणजे काय, की एखाद्या व्यक्तीचं बाबा काहीतरी भांडण झालं, झाल्यानंतर बाबा कुठेतरी एक चाळ्याकडे गेलं आणि ते सांगणं बोललं, वहिनी माझं असं 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 केलं, त्याचं असं असं दो होऊ दे. जाप म्हणजे मुळात काय, खोटी वाणी. त्याला आमच्या नाताप्रमाणे खोटी वाणी, नाथ मर्यादेप्रमाणे खोटी वाणी ती. ओके. त्याला मर्यादेनुसार जाप म्हणतात. आम्ही आमच्या नाथांच्या गुरुमर्यादेप्रमाणे ती खोट्याची वाणी, जाप जबाणी असा भाग आहे. त्याला मर्यादेनुसार जाप दिला म्हणतो. पण आमच्याकडे ती खोटी वाणी. कारण मुळात ज्या आदिशक्तीमाईने एवढं निर्माण करून ठेवलेलं आहे त्या ठिकाणी खोट्याची वाणी बोलूच नाही. हे मुळात अध्यात्म आहे. कारण ती आदिशक्ती माहिती आहे आणि त्या पुरुषाने, या कर्त्या पुरुषाने जे जोडून ठेवलेलं आहे, हे सोनं आणि सत्य जोडून ठेवलेलं आहे. प्रत्येक गावराटी तिथे जाप अन्यायी मार्गाने येताच कमाने किंवा कोणी करूच नाही, हे आमचं एक म्हणणं आहे. अनुभवाने आम्ही सांगतो. आमचं वय जास्त नाही, पण जो आमचा 13 वर्षापासून याच्यात अभ्यास आहे, नाथांच्या मर्यादेनुसार गावराटीप्रमाणे जो आम्हाला आमच्या गुरु मर्यादेनुसार जी काय आम्हाला आम्ही अभ्यास केलेला आहे, की त्यांनी आम्हाला जे काय ज्ञान दिलं त्याप्रमाणे सांगतो, कुठच्याही मर्यादेकडे जाप जबाब खोट्याची वाणी बोलूच नाही. कारण ती मर्यादा जी गावराटी असणारी मर्यादा, कोणाला वाटतं की मी दिल्यानंतर त्याचं हे झालं, पण तेवढंच प्रखरतेनं ज्याने दिला त्याला स्वतः त्रासदायक असतो. तर चालगती म्हणजे काय, या विषयावर आपण आज त्यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत. कारण चालगती ही खूप बोलतात ना कठीण असा विषय आहे. कमी वेळेत मी तुमच्यापर्यंत संपूर्ण माहिती पोहोचवतोय. तर आज गोसावी साहेबांना विचारूया, चालगती म्हणजे काय. नमस्कार. नमस्कार. मुळात चालगती हा कोकणातच नाही, सगळीकडे म्हणून त्याला त्या गावा म्हणजे आपला महाराष्ट्र सोडून इतर राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीत वेगळं काही त्यांना म्हणत असतील, पण चालगती हा भारतात सगळीकडे भाग आहे. चालगती म्हणजे मुळात विषय असा आहे की एक अतृप्त आत्मा असतो आणि जी व्यक्ती मांत्रिक असते ती मांत्रिक आपल्या मांत्रिक शक्तीवर त्याला एका नारळामध्ये म्हणा किंवा एखादी वस्तूमध्ये त्याला तो त्यात उतरतो आणि ज्याला ती पाहिजे त्याला तो देतो. त्याने ती घरात ठेवल्यानंतर त्याचं तो सगळं भरभराट करतो, पण आजूबाजूच्यांचं पण ते सगळं एखादी गोष्ट खरी आहे. कारण हे एखाद्याच्या काही माझ्या आमच्या अनुभवाप्रमाणे बऱ्याच जणांचं कौली पण उतरलेलं आहे. बाबा त्याच्या शेजाऱ्याने बाबा चालगती आणला, त्याच्यामुळे माझं नुकसान होतं, की मला बरकत नाही कामाधंद्यात, असे विषय भरपूर ठरलेले आहेत. त्याच्यामुळे हाय ते सत्य आहे, न दिसणारे आहे, पण हे सत्य आहे. पण ते आपण कसं ओळखायचं, किंवा माझ्या आजूबाजूचा जो माणूस आहे त्याने चालगती आणलेली आहे आणि माझं नुकसान होते, कसं काय ओळखावं त्याने. माणूस म्हणून तुम्ही ओळखू शकत नाही. मगाच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मी याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे, हे जे काही न दिसणारे विषय आहेत, हे विषय ज्यावेळी समजा एखाद्याने चालगती आणलेला आहे, ज्यावेळी त्याचा शेजारी कोणी असेल त्यावेळी जिथे तो चौकशी आपल्याला हे तो बाकीच्या ज्या व्यक्तीने आणलेला आहे तो बाकीच्या आजूबाजूच्या घरांना तो त्रास करतोच. काय त्रास होतो. त्रास म्हणजे त्याला आर्थिक बाबतीत जर कशीच बळ देणार बाकीच्या. अच्छा, म्हणजे शून्य करून टाकणार. जर ज्याच्याकडे तो आहे, समजा एखादा तुम्ही समजा आणला आणि तुमच्याकडे आहे जरा, तर तुम्ही त्याला सांगितलं त्याच्या घरातली ती वस्तू घेऊन का जाऊन घेऊन येणं, हो, एवढी त्याच्यात पावर असते. म्हणजे तो अतृप्त आत्माच असतो. अच्छा. पण त्याच्यात चालगतीमध्ये वेगवेगळे प्रकार असतात. एक 4-5 एक प्रकार आहेत, ते मी बोलू शकत नाही. काही बंधन आहे, बोलू नयेत, काही बंधन आहेत आणि त्या दृष्टीने ते केलं जातं. पण हे जे सोडवणुकीचे मार्ग आहेत, कारण ज्याने आणला त्यांना ते कसं असतं, ज्याने आणला असं आधी आणू नये आणि ज्याने आणला त्याला त्या पिढीपर्यंत ते सुख शांती समाधान प्राप्त किंवा ऐश्वर्य मिळतं. पण पुढची ती व्यक्ती गेली आणणारी, की त्याची जी हालत होती त्या कुटुंबाची ना, त्याला कुठची मर्यादा जवळ घेत नाही आणि एकदम म्हणजे ते कुटुंब एकदम लयाला पोचणार. कारण त्याच्या देवतेला तिला कुळाचाराला ते मान्य नसतं. तो विषय करूच नाही सहसा कोण. कारण हे विषय आम्ही कोणाचे काही मेळे करत असताना पाषाणी कौल घेताना बऱ्याच जणांचे ठरलेले आहेत, तसे त्यांचे
चूक मागून म्हणजे पूर्वजांनी केलेली चूक अशी चूक मागून मर्यादेकडे चूक मागून ते चालगती दिलेल्या पाषाणी मेळ्याप्रमाणे सिद्धनाथांच्या मेळ्याप्रमाणे ते पोचवलेले पण आहे. म्हणजे जितका सुख त्याला जेव्हा आणतो चाळेगत तेव्हा आहे तिच्यापेक्षा डबल दुःख त्याला पुढच्या येणाऱ्या त्याच्या पिढीला आहे. म्हणजे आणि त्याची जर राखण रखवाली नाही झाली तर अजूनही त्रास आहे. पण ती समजा एखाद्याचा पूर्वजांनी आणलेलं असेल, जो काही आणलेला असेल, तर त्यांना ती चाळेगत नको आहे आता. म्हणजे त्यांच्याकडनं ती सेवा होत नाही किंवा त्यांना ती चाळेगत त्रास देत आहे, ते देवस्थान त्रास देत आहे, तर त्याच्यावर उपाय काय? उपाय मी तुम्हाला सांगू शकत नाही. उपाय हाच असतो, त्यांनी आपल्या गाव ज्यांनी आणलं असेल त्यांनी गाव मर्यादेकडे जावं. ते मानकरी असतात, त्यांना घेऊन तिथे मर्यादेकडे कौल घ्यावे किंवा अंधारी सुकृत असतील त्याच्याकडे ते मेळा मांडून त्याच्याकडे अंधार पाषाण मेळा करून त्याची सोडवणूक करून घेतली. सोडवणूक म्हणजे कशी होते की ती देवता सांगेल त्याप्रमाणे. लक्षात आलं ना? आणि तशी पारंगत व्यक्ती पाहिजे ते घेणारे, कौल वगैरे घेणारे त्या मर्यादेनुसार जर असले. कारण जाणते व्यक्ती तसे पूर्वी होते, आता पण काही ठिकाणी मर्यादेकडे आहेत, नाही असं नाही, पण तशा व्यक्ती आता सहसा कमी आहे. आम्ही पण असं म्हणत नाही की आम्हाला सगळं तर ज्ञान आहे, आम्ही अजूनही अधुरे आहोत त्या ज्ञानामध्ये. पण हे मी माझं कमीपण सांगत नाही आहे, पण काही गोष्टीत काही मर्यादित असे विषय आम्ही पुरे केलेले आहेत. पण त्याचा भाग असा आहे, शक्यतो असं करू नये. आजच्या नवीन पिढीने असं तर करू नये. पूर्वी असे खूप विषय होते, पूर्वी आणायचे हे करते, पण ते आता बरी चांगली घणं नष्ट झालेली आहेत त्या विषयावर. नाही का मी विचारतोय की एखादा व्यक्ती जो आहे, जसं मगाशी विचारलं मला की एखादा व्यक्ती असा आहे की त्याने एक कमेंट्स नाही, मला फोन केला त्याने आणि मला बोलले असं असं माझ्या आजीने आणलेलं होतं पहिलं आणि आज आम्हाला भयंकर त्रास होतोय त्याचा, जी चाळेगत आणलेली जी त्याचा आज भयंकर त्रास होतोय. आम्हाला ती परत पोचवायची आहे, मधनं जिकडनं आणलेली तिकडनं परत पोचवायची आहे, कारण आमच्याने त्याची सेवा होत नाही. कारण बरेच लोकांकडनं मी ऐकलं आहे की त्याची सेवा भयंकर करावी लागते. जरा जरी त्या सेवेत चूक झाली तरी भरपूर त्रास होतो. तर समजा अशी व्यक्ती आहेत की ज्यांना म्हणजे आताची जी युवा पिढी आहे त्यांना वाटतं की हे गोष्टी चुकीच्या आहेत, चाळेगत वगैरे आणणं, आणि त्याला ती जर रिटर्न द्यायची आहे तर त्यांना काय उपाय आहे? उपाय मी तुम्हाला डायरेक्टली बोलू शकत नाही. ते जसं पाषाणी ठरेल कौली मर्यादेने त्याप्रमाणे मार्ग घ्यावा लागतो. म्हणजे रिटर्न देऊ शकतो आपण त्या देवस्थान, त्याला नाही जमत आता म्हणजे सेवा करायला. मुळात त्यांना ती माहिती पाहिजे की कुठून आणलं ते, कुठच्या जागा माहिती पाहिजे, जागा पाहिजे, चतुर्शिमेसून आणलं ते. परत तुम्ही त्यांनी आणलं ते परत त्यांनी एक्सेप्ट केलं पाहिजे. खूप आतले विषय आहेत ते, तुम्ही तोंडी बोलून ते होऊ शकत नाही. आणि समजा त्या व्यक्तीला माहितीच नाही की ते कुठनं आणलेलं, कारण ते आजीबा पंजोबा कोणी आणलं असेल ते, पण त्याला ते नको आहे किंवा त्याला सेवा ती जमत नाही, तर मग काय उपाय? तो त्याने तसे मर्यादेनुसार कौल घेऊन त्याची मोकळी करून घेतली पाहिजे. अच्छा, म्हणजे लास्टला येऊन जी मर्यादा आहे तिथे येऊन आपल्याला आता कौल घ्यावा लागेल आणि त्या कौलाप्रमाणे जसं म्हणजे पाषाण कौल देईल की बाबा तू आता याची निर्गती कशी लावायची त्याच्यावर ते डिपेंड आहे की त्यांनी ते परत जो आणलेला चाळेगत आहे तो कसा सोडायचा. पण त्याच्यातनं तो मोकळा तर होऊ शकतो का? होऊ शकतो, पण ते त्या मर्यादेनुसार कौल घेतले पाहिजे. कौल घेऊन तो मोकळा होऊ शकतो, त्याने आपल्या मर्यादेकडे घेतलं पाहिजे. ओके. कारण त्यावेळी जे आणतात की तुम्हाला मी मगाशी बोललो की 4 शिमदडे असतात. ही जी वाईट ती चांगल्याटी आणली जाते ती त्यांना अडचण करून आणली जाते. ओके. नाहीतर ती प्रवेश करू शकत नाही गावात, बरोबर ना? हा बरोबर. ते आणली जाते त्यावेळी गावच्या मर्यादेत नाही नवस बोलून वार्षिक रीत मर्यादा जोडून ते आणलं जातं. पण ते कायमचं एक्सेप्ट करत नाही, कारण माणूस करतो ते. त्याची मर्यादा संपली की ते मग सगळ्यांना त्याचा त्रास, म्हणजे सगळ्यांना त्रास द्यायला चालू होतं. तर मित्रांनो, आज चालगती म्हणजे काय आणि ती कशा प्रकारे सुख देते आणि शेवटी येणाऱ्या पिढीला काय त्रास देते, कसं दुःखात ढकलते, ह्याचा संपूर्ण अभ्यास मला तरी वाटतं की आतापर्यंत तुम्हालाही माहिती नसेल, पण गोसावी साहेबांनी, कारण त्यांचा खूप अभ्यास असल्यामुळे आज त्यांच्याकडे आलेलो. आणि हा पाठ खूप महत्त्वाचा आहे की बरेच लोकांची त्याच्यावर प्रश्नचिन्ह आहेत की ह्याच्यावर उपाय काय. बरेच लोकांनी मला फोन पण केलेले. तर आज आय थिंक तुम्हाला उत्तर भेटलं असेल. आणि चालगतीचा जो विषय आहे तो भरपूर म्हणजे डीपमध्ये पण जाऊन बोलता येत नाही, काही बंधनं असतात. तरीसुद्धा मी गोसावी साहेबांचे आभार मानेन की सोप्या आणि साध्या भाषेमध्ये त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचा मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. जर तुम्हाला अशा प्रकारचा काही त्रास असेल तर नक्की त्यांना कॉल करा. तर मित्रांनो, आज आपल्यासमोर आहेत गोसावी साहेब. आणि यूट्यूबच्या माध्यमातून बरेच लोकांनी, म्हणजे जे सबस्क्रायबर आहेत किंवा अनदर व्यक्ती आहेत, त्यांनी मला प्रश्न केला आहे की चाळा म्हणजे काय.
ॲक्च्युली मी त्यांना उत्तर दिलं नाही, कारण त्याची कारणं बरीच असतं. कारण प्रत्येक गावाचा चाळा जो असतो तो वेगवेगळा असतो. प्रत्येक गावाचा चाळा असतो तो वेगवेगळा असतो. आणि आज आपण गोसावी साहेबांकडनं जाणून घेऊया की चाळा म्हणजे काय. कारण बरेच लोकांनी कमेंट केली आहे की चाळा म्हणजे काय, चाळा म्हणजे काय. त्याला उत्तर मी दिलेलं नाही, कारण मला माहिती आहे माझ्या अभ्यासाप्रमाणानुसार की प्रत्येकाचा चाळा वेगवेगळा असतो. सगळ्यांचं मी चाळ्याचं उत्तर देऊ शकत नाही. तर गोसावी साहेब, काय सांगाल चाळ्याबद्दल तुम्ही, की चाळा म्हणजे काय? नमस्कार. नमस्कार. मुख्यतः चाळा हा जो भाग आहे, तर प्रत्येक गावागावात अशी चाळ्याची देवस्थानं असतात, चाळ्याचं स्थान असतं. तर प्रत्येक चाळ्याचं जे तत्व आहे ते सगळ्यांचं सारखं असतं असा भाग नाही आहे. तर प्रत्येक चाळ्याच्या तत्वामध्ये सुद्धा फरक आहे. आता आमचा गंगाळी चाळा आहे, त्याचं मला माहीत आहे. पण दुसऱ्या चतुर्सीमेतला जो चाळा आहे ते तिथले जे मानकरी असते त्यांना ती माहिती असते. तरी पण जनरली जर आपण बघितलं तर चाळा म्हणजे काय हा जो भाग आहे, तर चाळा ही अशी एक शक्ती असते की तिथलं बाबा एक आता आम्ही घंगाळ म्हटल्यानंतर घंगाळ बाबा हा म्हटल्यानंतर हे एक मुख्य तत्व जर, पण त्यांनी जी जगाच्या कल्याणाची शक्ती स्वरूपात जी एक शक्ती मिळवलेली असते ती काळ म्हणजे ज्या आदिशक्ती मायेने ज्या काळावर पाय ठेवलेला असतो डावा, ती शक्ती म्हणजे महाभयंकर आहे. लक्षात घ्या, त्या पुरुषाने आदिशक्ती मायेकडून मिळवलेली ती शक्ती असते. ती शक्ती जलरूपात असू दे किंवा भूमिरूपात असू दे, म्हणजे तो भाग आहे. म्हणजे कसा असतो, भूमीचा चाळा, जळाचा चाळा असा तो भाग आहे. पाषाणी चाळा असे ते भाग आहे. ते भाग आम्ही स्पष्टपणे अंतर्गत बोलू शकत नाही, आम्हाला काही बंधन आहे. पण असा तो भाग असतो. तर त्या दृष्टीने ते चाळ्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. लक्षात आलं ना. तर तो चाळा म्हणजे एक काळ असतो, एक महाभयंकर. तो वाईट नसतो, वाईट केलेली शक्ती आपल्या ताब्यात घेण्यासाठी असतो. तेच काम करत असतो तो, की त्याचं पण काम असतं आणि तो त्या मुख्य देवतेच्या आदेशावर चालत असतो. लक्षात, सांगणं बोलणं घातलं म्हणून ते हे करणार असं नाही. ज्यावेळी ती मुख्य देवता जी असते ज्याचा तो आहे, ती देवता तिला आदेश देणार, चल हे ताब्यात घे म्हटल्यानंतर तो ताब्यात घेणार, असा तो भाग. आणि हे चाळ्याकडे जेव्हा आपण एखादं नवस बोलतो किंवा गारणं घालतो, तो साधारणतः किती पिरियडमध्ये पूर्ण होतो? म्हणजे जे ही जी कडक देवस्थान आहेत, जी चाळ्याची देवस्थान आहेत, तर तुमचा अंदाज काय की साधारणतः किती पिरियड असतो, किती दिवसात त्यांचा तो नवस पूर्ण होतो? कसं आहे, तुमचं ज्या पद्धतीचं काम आहे त्याच पद्धती तुम्ही त्या चाळ्यांना जाऊन नवस बोलताय. एक 1.25 महिन्याची मुदत असते पहिल्यांदा, त्यानंतर 3.5 महिन्याची मुदत, आणि 1.25 आणि 3.5 महिन्यात तुम्ही नवस बोलून जर तुमचं काम झालं नाही तर आमच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्या व्यक्तीने कौल घेऊन त्याची चौकशी केली पाहिजे. म्हणजे अन्य काहीतरी त्याच्यात नडीचा किंवा अडचणीचा भाग आहे का, त्याच्या पुढे त्या नवसावर विश्वास आपण बोलला आणि देव करेल म्हणून अविश्वासाचा भाग नाहीये. त्याला काही कारणं असतात, वेगवेगळ्या प्रकारची कारणं असतात, ती मी काही बोलू शकत नाही पुढे. ते त्यांनी नंतर कौल मर्यादेनुसार प्रसाद घेऊन ती अडचण बघितली पाहिजे आणि आपली मोकळी केली पाहिजे, नंतर ते होऊन जाते. मग याच्यामध्ये जे बोलतात की नीतीचा चाळा किंवा मार्कीचा चाळा, हे जे काय काय प्रकार आहेत ते साधारणतः तुमच्या माहितीप्रमाणे कुठले कुठे आहेत आणि यांची कामं काय आहेत? गाव मर्यादेप्रमाणे प्रत्येक देवतेकडे तो रक्षणासाठी, कल्याणासाठी त्या देवतेच्या अधीन असतो. ज्या मुख्य देवतेचा आहे त्याच्या अधीन असतो तो. आणि त्यांचं जे कार्य असतं हे एकच असतं की गावाचं कल्याण, म्हणजे ज्या चतुर्सीमेत असेल बा त्या गावाचं कल्याण किंवा त्यांच्या नावाने भक्तगणांना त्यांची जी काय कामं त्यांच्या इच्छे परिपूर्ण करण्यासाठी ते असतात. हे नीतीचा चाळा का म्हटला जातो किंवा मार्कीचा चाळा का म्हटला जातो? जो एक मुळात दांडेकर, प्रत्येक गावात दांडेकर म्हणून जी देवता आहे, भूमिपुरुष दांडेकर हा जो भाग आहे, तर तो जो भाग आहे त्याचा जो चाळा आहे, दांडेकराचा जो चाळा आहे त्याला मार्कीचा चाळा म्हटला. आणि जो नीतीचा चाळा म्हटला, जी प्रत्येक गावराटीमध्ये न्याय देवता म्हणून मर्यादेकडे असते, की सत्याचा न्याय करणारी ते तत्व असतं आणि
ते न्याय करणारं तत्व त्याला नीती म्हणतात. न्याय नीती देवता तिचा तो चाळा असतो. म्हणजे प्रत्येक देवतेकडे तो चाळा असतो, तिचा ते असा भाग आहे. नाही मग आता सपोज लोकांची कामं जर समजा जी काही मनोकामना आहेत ह्या जर चाळ्यांकडे जर ह्या लोकांची जर मनोकामना पूर्ण नाही झाली, जे अन्य भक्त आहेत किंवा बाहेरून जे ज्यांना माहिती पडतं की अमुक ठिकाणी हा चाळा आहे, तर त्याच्यावर काय उपाय आहे? म्हणजे चाळ्याकडेही काम नाही झालं की एखादं त्याचं नवस आहे किंवा काही गोष्टी त्याला बोलायचे असतात, तर ते पूर्ण नाही झाले तर त्याच्यावर काय उपाय आहे? म्हणजे त्यांनी काय करावं? बोलून पण काम पूर्ण झालं नाही हो, नवस बोलून पण त्याचं काम झालं नाही तर मगाशी मी बोललो ना, 1.25 महिना 3.5 महिने त्या पिरियडमध्ये जर त्याचं काम झालं नाही, म्हणजे दिलेल्या शब्दाचं तुला एक 40% तरी उत्तर आलं पाहिजे ना. बरोबर. ते जर आलं नाही तर समजायला पाहिजे की याच्यात वेगळा काहीतरी विषय आहे. तो त्यांनी नंतर मर्यादेनुसार कौली घेऊन त्याची फोड केली पाहिजे. अच्छा. आणि ती वाट काढून पुढचा मार्ग केला तर होऊन जातं. अच्छा, म्हणजे ह्यालाही मार्ग आहे सगळ्या गोष्टीला. म्हणजे जेव्हा चाळ्याकडनं काम होत नाही तर तुमचं काहीतरी गंडांतर आहे किंवा काही तुमचे जे चूकबोल आहेत किंवा तुमच्या आई वडिलांचे चूकबोल आहे, आजी आजोबांचे चूकबोल आहे, पंजाचे जर काय चूकबोल असतील म्हणजे पूर्वजांचे, तरीही ते नडीला येतं किंवा त्रास देतं. हो, असू शकतात ना. ते जसं काय असेल विषय तो कौली घ्यायचा. अच्छा, म्हणजे डिटेल माहिती. प्रत्येकाचा तसाच विषय असेल, एकच असं नाही ना, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तसाच असेल असं नाही, वेगळा पण काही विषय असू शकतो. बरोबर. म्हणजे जसा काय तिथे मार्ग मिळेल, जशी त्या मिळायची वाट मिळेल त्याप्रमाणे ते करायचं. म्हणजे यालाही लाचचा उपाय हाच आहे की कौल घेणं आणि त्याचा मार्ग आपण मोकळा करणं. म्हणजे सगळ्याच गोष्टी काय पाषाणाकडे म्हणा किंवा चाळ्याकडे सगळ्याच गोष्टी होतात असं सुद्धा नाही. म्हणजे तुमचंही किती पापपुण्य हेही त्याला इन्क्लूड आहे, तुमच्या पूर्वजांच्या काय चुका आहेत तेही इन्क्लूड आहेत, आणि ते झाल्यानंतर मार्ग म्हणून पाषाणाकडे कौल घेणे आणि मार्ग मोकळा करून जे काही त्रास होत आहेत किंवा तुम्हाला जे काही संकट आहेत ती कुठेतरी शांत करण्याचा उपाय म्हणजे आपल्याला कौल घेणे. बरोबर ना? तर मित्रांनो, आज चाळ्याबद्दल तुमचा गैरसमज जर दूर झाला असेल तर इतका सुंदर व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये गोसावी साहेबांनी अगदी साध्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलेलं आहे, कारण बऱ्याच लोकांचा प्रश्न होता चाळा म्हणजे काय, तर आज उत्तर तुम्हाला भेटलं असेल. जाणून घेऊया की जी मोठी मोठी देवस्थानं आहेत किंवा चाळ्याची देवस्थानं आहेत त्यांना बकरे किंवा कोंबडे हे वाहिले जातात, तर त्याच्या मागे रिझन काय, किंवा असलेल्या मोठ्या मोठ्या मंदिरांमध्ये देवस्थानामध्ये वार्षिक जत्रा केल्या जातात, कदाचित एका ठिकाणी 2-2 वेळा पण होतात, त्याचं रिझन काय, किंवा ह्या जे कोंबडे किंवा बकरे वाहिले जातात देवाला त्याच्या मागे इतिहास काय, काय सांगाल तुम्ही? जत्रेचा जो भाग आहे, गावोनगाव म्हणजे प्रत्येक गावात त्यांच्या रीतीप्रमाणे जत्रा होतात, याचं कारण एक असं असतं की त्या गावातल्या रैत पिलगेनुसार जी मर्यादा चालते त्यानुसार वर्षातनं एकदा त्यांची आठवण सगळ्याकडनं, कारण त्या गावातली बाहेर पण मंडळी असतात, त्या निमित्ताने तिथे येऊन त्या देवीची जेणेकरून प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती त्या देवतेसमोर यायला पाहिजे, त्या देवतेची त्या नजर पडली पाहिजे. शेवटी ती ग्रामदेवता म्हणून प्रत्येक देवता म्हणजे देवतेच्या समोर आल्यानंतर काही अशाश्व शक्ती त्या माणसाकडे असतील, त्या कुटुंबाकडे असतील, ते दूर होऊन तिच्याकडे जर मागणं त्या देवतेकडे केलं, वार्षिक रखवाली, रक्षणाची बाजू, अशा रीती त्याची ती सेवा आहे. सेवा म्हणून ती जत्रा आहे. म्हणजे आपण जे काय जाऊन त्यांना नारळ ओटी जी काय भरतो ही तिची आठवण, सेवा, वार्षिक रखवालीसाठी असतो बा. एक त्याची गावाच्या वतीने किंवा तिचे जे असणार भाविकांच्या वतीने, त्या मानकऱ्यांच्या वतीने ही सेवेचा भाग आहे. ते कोंबडे आणि बकरे वाहिले जातात, आणि तो कोंबडे बकरे हा जो काय कोकणातला भाग आहे हा आताचा नवीन काय नाहीये, हा पुरांत कालपासूनच आहे. आता ते कसं काही ठिकाणी कोंबडे बकरे देणे हा जो काय भाग आहे तर त्या ठिकाणी तो चाळ्याला दिला जातो, आणि ती रीत मर्यादा त्या देवतेच्या पूर्वीच्या मर्यादेच्या शब्दानुसार ते त्यावेळी ते जोडलेलं असतं. ते कोणी बदलू शकत नाही, कोणी ते बदलू शकत नाही, कारण ते रखवालीसाठी असतात किंवा कोणी आपल्या रक्षणासाठी त्या देवतेला नवस बोललेले असतात, ते येऊन फेड करतात. अच्छा, म्हणजे जे काय काय लोक बोलतात तुमच्या जो देव आहे तर त्याला कोंबडे बकरे का दिले जातात, म्हणजे त्या देवस्थानाला न देता चाळ्याला दिले जातात. अच्छा, म्हणजे जे चाळा असतो म्हणजे जे रखवालदार आहे आपला किंवा ज्यांनी आपल्या कायम तो आपला रक्षण करतो किंवा केलं पाहिजे पुढे जाऊन. आणि जत्रा, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ती काय काय गोष्टी जे बोलतात की आपण ह्याला
कोंबडा वाहील किंवा म्हणजे नवस जेव्हा बोलतात, काही काही जे व्यक्ती असतात किंवा भक्तगण असतात ते खूप त्रासलेले असतात आणि ह्या मोठ्या मोठ्या देवस्थानाला किंवा चाळ्याला नवस बोलतात, गाराणी घालतात की माझं ही जर मनोकामना पूर्ण झाली तर देवा मी तुला कोंबडा वाहीन, बकरा वाहीन किंवा 1 किलो 1.25 किलो पेढे ठेवीन, नारळ ठेवीन किंवा केळी ठेवीन, असे बरेच प्रकारचे नवस बोलले जातात, साखरही ठेवली जाते. आणि ती व्यक्ती त्याची मनोकामना पूर्ण झाली पण तो कदाचित विसरला, त्याचा नवस पूर्ण करायला विसरला, तर त्याला काही त्रास होतो का किंवा त्याच्यावर जर त्रास झाला तर त्यांनी काय करावं? काही ठिकाणी असे कामानिमित्त आपल्या किंवा आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी काही ठिकाणी असे नवस गोडे किंवा कडवेशे बोलले जातात. नंतर काही लोक विसरतात, त्याचा त्यांना त्रास होतो. पण त्रास झाल्यानंतर जर त्या व्यक्तीने पाषाणी कौल घेऊन त्याची चौकशी केली आणि प्रसाद कौल घेणारी जाणकार जर व्यक्ती असेल, पारंगत त्यात कौल घेणार, तर ती शोधून काढते. त्याच्यानुसार मग ती चूक मागून त्या देवते कुठे नवस बोललेला हे शोधून त्याचा मार्ग पूर्ण करायचा. मग ती तुम्हाला दोष निवारण होतो. म्हणजे त्रास होतो की समजा तुम्ही जर देवाला विसरलात किंवा जिथे नवस बोललात ते विसरलात तर भले 10 वर्षांनी होईल पण तुम्हाला तो त्रास होणारच. आणि तुम्ही जर तो मार्ग शोधून काढला आणि तुम्हाला समजा त्यांनी कुठेही गेला नाही, जी व्यक्ती आहे ज्याने नवस बोलला आणि विसरलेला, पण त्याला काही वर्षानंतर काही वेळेनंतर त्याला आठवण झाली की मी नवस बोललेलो आणि ह्या देवाला अमुक नवस बोललेलो, विसरलो, आणि त्यांनी त्या येणाऱ्या पिरियडमध्ये जर जाऊन त्यांनी तिथे जो नवस फेडला तर काय होऊ शकतं किंवा त्याचा उपयोग काय? तुम्ही जेव्हा समजा एखादी व्यक्ती नवस बोलते आणि काही काळानंतर ती विसरते आणि नंतर ती देते ना, पण दिल्यानंतर ती फेडवणूक झाली काय नाही हे नंतर विचारायला पाहिजे, कारण त्याच्यात मध्ये कालखंड बराच गेलेला असतो. कारण ऍक्च्युली कसं असतं की ज्यावेळी त्याची एक मर्यादा असते, नवस बोलल्यानंतर तुमचं काम झालं त्याच्यानंतर 1 ते 1.25 वर्षापर्यंत ते तुम्हाला त्रास होणार नाही. एखादा नवस त्याला बोलला आणि तुमचं ते काम झालं 1 ते 1.25 वर्ष त्रास होणार नाही. नंतर तुम्हाला त्याचा हळूहळू कुठे कामाधंद्यात किंवा असं तुम्हाला कुठेतरी कमीपण येणं, हानी होणं, नुकसान असे प्रकार चालू होतं. म्हणजे तो वाईट करत नाही, पण तुम्ही बोललेला असतो ना, तो चाळा तुम्हाला सांगतो का येऊन बोल म्हणून? नाही, तुम्ही भावनेने त्याला बोललेलो असतं ना, बाबा हे माझं बाबा हे केल्यानंतर मी तुम्हाला ही आठवण करतो. तुम्ही बोलताय, तो मागत नाही, देव कुठचा मागत नाही. देवाकडून मनात जरी बोलून गेला बाबा चल हे माझं असं काम कर, मी तुला बाबा एक साखर ठेवतो, त्याच्यावर काम करे. पण हे का करायचं असतं, हे का करतात, तर एक तर कलियुगात जे वाईट शक्ती आहे, त्या पृथ्वीतलावर वाईट शक्ती आहे, त्या वाईट शक्तीपासून संरक्षण, रखवाली म्हणजे काय, संरक्षण त्या शक्तीपासून व्हावं, ह्यासाठी वाईट शक्तीला वाईट शक्तीत अडू शकते. बरोबर ना, असा भाग आहे. म्हणजे चाळा हा वाईट शक्ती नाही, तो सात्विक आहे, पण त्याची पॉवर तेवढी असते. तर दुसरा भाग असा आहे की एखाद्याचं काम झाल्यानंतर नवस बोलतो, त्याला 1.25 वर्षापर्यंत काम झाल्यानंतर त्याला त्रास नंतर होतो, मग नंतर त्याला जाणीव झाली, तर त्याने ते दिलं तरी पण त्यांनी चौकशी केली पाहिजे, मी अमुक नवस बोललो होतो तर त्या देवतेचा मी फेड केला, तो पावन झाला की नाही, म्हणजे त्याचं उत्तर त्याला भेटेल. नाही झालं तर कशाला झालं चौकशी करायला पाहिजे. तर मित्रांनो, आज गोसावी साहेबांनी आपल्याला नवस किंवा तो कसा फेडावा किंवा नाही फेडला तर काय होईल ह्याच्याबद्दल सांगितलं. जत्रा कशा प्रकारे होतात, का केल्या जातात ते सांगितलं. कोंबडे किंवा बकरे जे देवाला वाहिले जातात त्याचंही उत्तर दिलेलं आहे. शेवटी त्यांनी साधानी सोपं उत्तर दिलेलं आहे की देवाला साखर जरी तुम्ही ठेवला असाल तरी चालते, त्याला काही कोंबडे बकरे किंवा केळी किंवा दागदागिने याची काही गरज नसते, पण तो फेडणं जरुरी आहे. आणि तो तुम्ही जो पिरियड असतो त्याच्यात आठवणीने जर आणून ठेवाल तर खूप सुंदर होईल. आणि मी तर असं बोलेन की गोसावी साहेब, समजा एक देवस्थान जे आज गावी आहे समजा आणि त्या माणसाला तो बाहेर गावी आहे, पण सेम तसंच देवस्थान त्या साईडला असेल तर तो नवस इथला तिथे फेडू शकतो का? नाही, तसं होऊ शकत नाही. म्हणजे जिथे केलाय तिथेच फेडावं. ज्या देवतेला ज्या गावात तुम्ही जाऊन बोलला त्याचा नवस त्या देवतेकडे फेडला तरच ती सुटका होणार. अच्छा, म्हणजे दुसरीकडे करू शकत नाही, भले सेम असलं. सेम म्हणून तुम्हाला मी बोललो ना मगाशी की चाळ्यामध्ये फरक असतो, चाळ्यामध्ये भाग आहे, कारण त्यांची सुद्धा एक वेगळी पद्धत आहे, वेगवेगळी त्यांचं तत्व असतं, त्या तत्वानुसार ते कार्यरत असतात आणि प्रत्येकाचं काम अलग अलग असतं. सगळ्या चाळ्याचं काम एक असतं असं नाही, लक्षात आलं ना. असं प्रत्येक गावात आहे, काही काही ठिकाणी मोठे अशी चाळ्याचं स्थान आहे, त्या ठिकाणी त्यांचं तसं स्थान आहे, त्यानुसार ते चाललं पाहिजे. तर मित्रांनो, आज आपण गोसावी साहेबांकडनं
नवस कसा बोलला जातो, तो कसा फेडावा, त्याशिवाय जत्रा का भरवली जाते, कोंबडे किंवा बकरे यांचा जो नवस असतो त्याबद्दल संपूर्ण इतिहास, संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे. हा संपूर्ण तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर होय मराठा ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद सर. नमस्कार.